तर इथे प्रश्न पहा, एका पातेल्यात 51 लिटर दूध टाकले असता ते पातेले 15% रिकामे राहते, तर पूर्ण भरण्यासाठी अजून किती लिटर दूध टाकावे लागेल? तर इथे पहा, आता आपण पूर्ण पातेले ते किती आहे, तर 100% भरलेले आहे. 100% भरलेले आहे. आता रिकामं किती आहे, तर 15%. म्हणजेच आपण इथे 100 वजा 15 करूया. म्हणजेच 85% पातेले हे काय आहे, भरलेले आहे. आता इथे 85%मध्ये किती दूध बसत आहे, तर 51 लिटर दूध बसत आहे. म्हणजे आपण 85% बरोबर 51 लिटर दूध असे लिहूया. आता 15% रिकामे राहते आणि ते त्याच्यामध्ये किती दूध बसते ते आपल्याला माहिती नाही, त्यामुळे ते आपण इथे x मानायचं आहे आणि यांचा आता तिरकस गुणाकार करायचा आहे. तर इथे पहा, आता आपण असं करूया, 51 गुणिले 15 भागिले 85. आता इथे जर आपण पाहिलं तर 17ने भाग जात आहे. 17 त्रिक 51 आणि 17 पाचे 85. परत इथे 5ने 15ला भाग जात आहे. 5 एक 5 आणि 5 त्रिक 15. आता इथे पहा, 3 गुणिले 3, 3 त्रिक 9. म्हणजेच आता अजून त्याच्यामध्ये किती दूध टाकावं लागेल, तर आपल्याला अजून त्याच्यामध्ये 9 लिटर दूध काय करावं लागणार आहे, टाकावं लागणार आहे.